ऐसा है कि रोज इस मलाड के अंदर जो है अलग अलग पार्टी के लोग अपनी पार्टी छोड़ के जो है वो कांग्रेस पार्टी में शामिल हो रहे हैं। कल भी वार्ड नंबर 33 के और वार्ड नंबर 49 के वहाँ के शाखा प्रमुख भारतीय जनता पार्टी के भी एक नेता और भारतीय जनता पार्टी की माइनॉरिटी की जिला की अध्यक्ष शिंदे सेना की एक महिला वो सब पार्टी में ज्वाइन हुए। उनका हम यहाँ स्वागत कर रहे हैं। और वार्ड नंबर 49 में खास करके कोई कैंडिडेट हमने जो दिया है और ये जो विभाग है कई 100 साल से जो है यहाँ पे कोई लोगों का गांव रहा है और उस कैंडिडेट को ध्यान में रखते हुए पूरा मर्ड जो है इस वक्त एक एक गांव एक एक सोसाइटी जो है उस कैंडिडेट को बगैर पक्ष दिए बगैर पक्ष देके सपोर्ट कर रहा है। आज हमारे मर्ड के एक बड़ा गांव है भाटी गांव, उस भाटी गांव के अध्यक्ष और उनके सारे कमेटी मेंबर ने मीटिंग लेके निर्णय लिया है कि वो जो है संगीता कोड़ी जी को पूरा सहकार्य करेंगे, तन मन धन से करेंगे, इसलिए कि वो एक गरीब महिला है और एक गरीब महिला को जो है कांग्रेस पार्टी ने जो है चांस दिया है जो एक झोपड़पट्टी एरिया में रहती है और इसीलिए इन सब ने मिलकर जो है वो खड़ा उठाया है कि उनको हम कैसे भी जिताएंगे। कहना चाहेंगे चुनाव के बीच आज आप कांग्रेस की तरफ आते हैं। नमस्कार, मी राजीव दुबे कोली पाटी मच्छमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडचा अध्यक्ष। मी फक्त पाटी संस्थेचा अध्यक्ष देखील नाहीये तर मी सेनेचा कार्यकर्ता देखील आहे। पण या वेळेला मी सर्वप्रथम आसाम साहेबांचे आभार मानतोय की त्यांनी आमच्या वॉर्ड नंबर 49 मध्ये आमचा कोणी हक्काचा उमेदवार दिलेला आहे। म्हणून जरी मी सेनेचा कार्यकर्ता असलो पण या वेळेला माझं मत आणि आमच्या समाजाचं मत हे आमच्या कोली उमेदवाराला म्हणजे संगीता कोली यांनाच देणार आहे। तसंच 3 दिवसा अगोदर आम्ही आमच्या संस्थेमध्ये मीटिंग घेतली की नेहमी आपण बोलत असतो की आपल्या या समस्या त्या समस्या गटर पाणी हे तर होत राहील, त्याचं काही हे नाहीये। पण जे जे आपले मुख्य कारण आहेत की जे बाजार आपले जात चालले आहेत, उठवत चालले आहेत, आपल्या खेळण्यासाठी आपल्याला गार्डन नाहीये, आपल्याला हॉस्पिटलची चांगली सोय नाहीये आणि अशा आपल्या गावामध्ये जर आपल्याला बदलाव आणायचा असेल तर आपल्या हक्काचाच कोणतरी तिथे उमेदवार असला पाहिजे। आणि जे काँग्रेस पक्षातून या वेळेला आमच्या संगीता कोळी यांना मत दिलेलं आहे। अशीच 3 दिवस अगोदर आम्ही मीटिंग घेतली व आम्ही तिथे आमच्या पूर्ण गावाने निर्णय घेतलाय की आमचं मत या वेळेला फक्त आणि फक्त आमच्या उमेदवार संगीता कोळी यांनाच देण्यात येईल व आम्ही तसंच इतर गावाला देखील इतर संस्थांना देखील मी विनंती करतोय की नेहमी आपले दुःख घराणे आपण सांगत असतो की आमचं हे काम झालं नाही, बाजाराची ही काम राहिले आहेत, बाजाराची ही काम झाले आहेत। मग आपली बाजाराची कामं करतील कोण? मग तेच करतील की जो कोली आहे, ज्याला कोली लोकांवरती प्रेम आहे, त्याला सर्व त्याच्या भावना उचलतील, तोच आपल्यासाठी झटू शकतोय। म्हणून या वेळेला आपल्याला जर आपला हक्काचा उमेदवार दिलेला असेल मग का आपल्याला त्यांना निवडून द्यायचं नाही? मला पश्चाताप करण्यापेक्षा मला या वेळेला त्यांना मत करून त्याला विजय करायचा आहे, जेणेकरून तर आमच्या समाजाचा फायदा होईल, जिथे आमच्या लोकांची प्रगती होईल। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय। समजा मी एक सांगतोय की फक्त आम्हीच नाहीत, आमच्या शेजारच्या गावासोबत आम्ही देखील मीटिंग करणार आहोत व सर्व कोळीवाड्यातल्या कोळी लोकांना जागृत करणार आहोत की या वेळेला जर तुम्ही आपल्या हक्काच्या उमेदवाराला दिले नाही तर उद्या तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही की आपल्या गावाचा विकास झाला नाही। जर आता तुम्ही आपल्या हक्काच्या उमेदवाराला जर तुम्ही मत दिली नाही तर आपल्या गावाची प्रगती होणार नाही किंवा आपला हा बाजार आहे जिथे आपण मासली विकतोय हे बाजार देखील राहणार नाही व आपली उपासमारीची आपल्याकडे वेळ येईल आणि आपल्याला मासेमारी धंद्याशिवाय आपल्याला काही पर्याय येत नाही व आपल्याला करायचं देखील नाहीये। म्हणून माझं मत व आमच्या समाजाचं मत या वेळेला फक्त आणि फक्त काँग्रेसचे उमेदवार 49च्या संगीता कोळी यांनाच। धन्यवाद। किस तरीके से चुनाव के दरमियान आपने आज कांग्रेस का दामन थामा है? और कांग्रेस का दामन मैंने बहुत सालों से थामा है। सबसे पहले मैं भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडल का उपाध्यक्ष हूँ। ऐसे ही मैं मुंबई मच्छीमार कांग्रेस का अध्यक्ष हूँ। मैंने वर्षाताई और हमारे लाडले आमदार कैबिनेट मंत्री उनसे रिक्वेस्ट की कि हा मुंबई कोळीवाडा सर्व कोळ्यांचा आहे तर आम्हाला कोळी उमेदवार का नको, तर त्यांनी साहेबांनी आमचा मान ठेवून 12 नगरसेवक आमचे कोळी लोकांना दिलेले आहेत। त्याच्याबद्दल मी काँग्रेसचे आणि आसाम साहेबांचे वर्षाताईंचे धन्यवाद करतो आणि आम्ही त्याला शाश्वती करतो
10 मधले तर 12 मधले 10 तर आम्ही नगरसेवक आपल्या समाजाचे निघून आलो. आता मी माझ्या समाजाला विनंती करते, आपला समाज एकवटला आहे. वर्सोवाला आपले रामदास संधे आहेत, तिथे त्यांचा मुलगा उभा आहे. त्यासाठी त्यांचा 1200 लोकांचा कोळी समाजाचा ग्रुप केलेला आहे. मी केलेला आहे. त्याच्यामध्ये 600 लोक ग्रुप आहेत. सर्व आपल्याला सहकार्य करतायत. तर जे बाकी काय आहेत कोणी त्यांना दिशाभूल करत असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या पक्षामध्ये नाही तर आपल्या कोळी समाजाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी एकत्र यावं आणि त्यांना बहुमताने जिंकून द्यावं. कारण हे 27-28 वर्ष झाली कोळी समाजावर शिवसेनेने कधी विचार केला नाही. मार्केट तसेच पडलेले आहेत. मार्केट कमी, मच्छी मार्केट कमी होत चाललेले आहेत. त्यासाठी भांडणारा एकच व्यक्ती आहे, मच्छीमारासाठी भांडणारा एकच व्यक्ती आहे. सर्वांना माहिती आहे आज प्रत्येक साहेब मच्छीमारासाठी काय करतोय. तुमच्या मठ भाटीमध्ये एवढे धक्के बांधले की एवढी सुविधा केलेली आहेत, त्याच्यामुळे आमचे धंदे वाढलेले आहेत. आम्हाला दुसरा कुठला बिझनेस घ्यायची आवश्यकता नाही. मच्छीमारी आमचा व्यवसाय चांगला आहे आणि दर्यासागर आमच्यावर कृपा करतोय आणि आम्ही आमची रोजीरोटी आम्ही चालवतोय. तर आता माझा कोळी समाजाला जे आमच्या गावातले आहेत मठ भाटी पातवाडी डोंगरपाडा धोंडी यांना विनंती करते की या 15 तारखेला सर्वजण एकत्र येऊन कोळी समाजाचा उमेदवार संगीताताई कोली यांना विजय करावा. तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन पी नॉर्थ के अंदर जो प्रभाग समिति बनेगी उस प्रभाग समिति के अंदर चेयरमैन हमारे कोळी समाज का भी बनेगा, हमारे मुस्लिम समाज का भी बनेगा, हमारे क्रिश्चियन समाज का भी बनेगा, हमारे मराठी समाज का भी बनेगा और हमारे पंजाबी समाज का भी बनेगा. ये मैं आपको बताना चाहता हूँ. और एक चीज कि आप ऐसे जैसे अभी मिल रहे हैं उसके बाद इलेक्शन के बाद में भी सबके साथ में ऐसे संवाद करते रहे. मैं सबके साथ में इस तरह संवाद करता हूँ करके मैं पिछले 30 साल से जीत रहा हूँ. कोली समाज का सपोर्ट साफ तो है ही. कोली समाज का सपोर्ट साफ तो है ही, क्योंकि कोली समाज में ही पैदा हुए हैं वो. दूसरे लोग बोलते हैं कि वो लोग दूसरे जगह पे बोलते पैदा हुए, कोली समाज में पैदा है. कोली लोगों के साथ खेले हैं, अपने मनोरी गांव में पैदा हुए हैं. उन्होंने मच्छीमारों से मालूम है उनको सब. उनको मराठी काम आती है, कोली ज्यादा आती है. इथे आपल्यामध्ये धर्मांचा विषयावरती इथे राजनीती केली जाते, पण इथे मी बोलतो की धर्मावरती नाही तर आपल्या विकासावरती आपण मतं दिलेली पाहिजे. जे असलम साहेबांच्या माध्यमातून आमचे धक्के आमचे धंदे वाढलेले आहेत. म्हणून मी सांगतो जे आपल्याला असलम साहेबांच्या माध्यमातून वॉर्ड नंबर 49 मध्ये जो उमेदवार दिलेला आहे त्यांनाच बहुमताने विजय करा. धन्यवाद.